नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता जो काही शिल्पाच्या मैत्रिणी आणि आनंदी ह्या सगळ्यामध्ये गेम रंगलेला असतो, तर तिसऱ्या गेमला सुरुवात होते आणि तिसरा गेम असा आहे की आता ही शिल्पाची मैत्रीण म्हणते की आता एका पाहुण्याची एंट्री होणार आहे। तेव्हा आता सगळेजण विचारतात की पाहुण्यांची कोण आहे, तर तिची मैत्रीण म्हणते की 1 मिनिट सांगते आणि स्केच आर्टिस्टचा जो फोन आलेला असतो तेवढ्यात ती फोन उचलते आणि म्हणते की हो निंबाळकरांचीच हवेली आहे, या ना आतमध्ये या। आणि तेव्हा आता सगळ्या मैत्रिणी एकमेकीत कुजबूज करायला सुरुवात करतात की नक्की कोण असेल आणि तेवढ्यात तो स्केच आर्टिस्ट मात्र आतमध्ये येतो। तर तिची मैत्रीण म्हणते की हे बघा हे आलेत आणि हेच आहे आजचे पाहुणे। तेव्हा आता आतमध्ये आल्यानंतर आता सगळेजण आता नमस्कार वगैरे करतात। तर ज्या मैत्रिणींनी बोलवलेलं आहे तर ती मैत्रीण म्हणते की हे बघा, आणि हे आता लगेच ती मैत्रीण ओळख करून द्यायला सुरुवात करते की हे या पार्टीचे स्केच आर्टिस्ट आहे आणि आजच्या पार्टीत मी त्यांना का बोलवलेलं आहे। तेव्हा आता मैत्रिणी विचारतात की आता मात्र यांचं काय काम आहे खरंच। ती मैत्रीण म्हणते की हो सांगते आपण आता नवीन गेम खेळणार आहोत, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी खाली बसा। मैत्रिणी आता एकमेकीत कुजबूज करतात की नवीनीचा कसला गेम आणि ही काय करते। आणि जेव्हा ह्या मैत्रिणींनी बोलावलेला आहे तर ती मैत्रीण आता सगळं काही गेमचा प्रकार सांगायला सुरुवात करते आणि म्हणते की हे बघा मैत्रिणींनो, कारण आता गेमचा प्रकार असा आहे, प्रत्येक जणींनी आता उभं राहायचं आणि आपापल्या नवऱ्याचं वर्णन करायचं। म्हणजे ते स्केच आर्टिस्ट आहे तर ते आता आपापल्या नवऱ्याचं वर्णन करून हुबेहूब असं चित्र काढतील आणि अगम्य दादा मात्र आपली कला वापरून तुम्ही सांगितलेलं जे वर्णन आहे आणि त्यानुसार ते स्केच करतील आणि तुम्ही सांगितल्यानुसार वर्णनानुसार आणि स्केचनुसार हुबेहूब असे स्केच तयार होईल आणि जिचं चित्र आता परफेक्ट येईल तर तीच आजच्या ह्या पार्टीची विनर ठरणार आहे। आणि तेवढ्यात आता दुसरी एक मैत्रीण म्हणते की अरे एवढंच, फक्त 4 कपाळावरच्या आठ्या दिसतात, बाकी तर काहीच आठवत नाही आणि कसं वर्णन करायचं म्हणून सगळेजणी खूप हसत असतात। आणि तेवढ्यात आता ज्या मैत्रिणीवर आता वेळ आलेली आहे ती म्हणते की खरंच मला काही आठवत नाही। तर दुसरी मैत्रीण तिला म्हणते की अगं कशाला इतके नखरे करते, सांग लवकर तुझ्या मिस्टरांचं वर्णन। तेव्हा मात्र आता ती म्हणते की काय सांगायचं नक्कीच, आता तेच मला कळत नाही आणि मला आठवतं तर फक्त 4च व्याख्या आठवतात आणि जसं मला आठवते तेच सांगेल। तेव्हा आता डॉक्टर सीमा म्हणते की हो लवकरात लवकर सांग। आनंदी आता यांचं सगळं काही बोलणं ऐकत असते आणि तिच्या मनामध्ये आता युगंधर कसं आहे याचं वर्णन सुरू असतं आणि ती मात्र आता तिच्या मिस्टरांचं वर्णन सांगत असते। तर आनंदी मनात विचार करते की अरे देवा, आता मी कसं वर्णन करायचं, मी तर मालक साहेबांना डोळ्यांनी बघितलेलं सुद्धा नाही, मग आता हे सगळं मी कसं सांगू आणि आता हे सगळं काही माझ्यावर सुद्धा लागू होणार का, आता एकही वर्णन काही मला बघितलेलं नाही, मग आता हे सगळं कसं। आता शिल्पा मात्र मनातून खूपच खुश होते आणि शिल्पा आता मनात म्हणते की आनंदीने तर कधीही युगंधरला बघितलेलंच नाही, कारण ही तर आता आंधळी आहे आणि हिला मग काय वर्णन करणार, मग आता ही चांगलीच फसली, म्हणून शिल्पाला खूपच आनंद होत असतो। आणि तेवढ्यात मात्र आता त्या मैत्रिणी तिच्या आपल्या मिस्टरांचं वर्णन सांगितलेलं आहे आणि तेवढ्यात आता समोर जे चित्र काढण्यात आलेलं आहे तर सगळेजणी हसायला सुरुवात करतात ते स्केच बघून, कारण आता हे कोणाचं चित्र आहे आणि हे सर्व काय काढलं म्हणून मोठमोठ्याने सगळेजणी हसतात। आणि आता वेळ येते डॉक्टर सीमा हिच्यावर। तेव्हा सीमा म्हणते की काय मी, तेव्हा आता डॉक्टर सीमा तिच्या मिस्टरांचं वर्णन सांगते आणि तो स्केच आर्टिस्ट मात्र ते चित्र काढतोय आणि तेवढ्यात मात्र आता सगळ्या मैत्रिणी हसायला सुरुवात करतात आणि म्हणतात की अरे हा तर स्वप्नील जोशी आहे, आता ही नवऱ्याचं वर्णन करत होती की स्वप्नील जोशीचं, म्हणून सगळेजणी आता सीमावर खूपच हसतात। होते की नाही डोळे बंद केले आणि समोर तोच दिसला आणि सगळेजणी मात्र वा करत असतात आणि धनश्री मात्र पाहत असते। धनश्रीच्या चेहऱ्यावर मात्र आता नाराजगीच असते। तेव्हा आता सगळ्या मैत्रिणी क्या बात है म्हणून खूपच हसतात। त्यानंतर मात्र आता वेळ येते तर आनंदीची। तर ती मैत्रीण म्हणते की आनंदी आता तुझी टर्न आहे। तर डॉक्टर सीमा आनंदीला विचारतात की आनंदी चल तुझी टर्न आहे, तुला जमेल ना आता हे सर्व इमेज आहे ना तुझ्या डोळ्यासमोर। तेव्हा आता आनंदी म्हणते की हो प्रयत्न करते आणि चालेल असे बोलून ती आता उठते आणि तेवढ्यात आनंदी मात्र युगंधरचं वर्णन करायला सुरुवात करते, कारण तिने अजूनपर्यंत युगंधरला बघितलेलं सुद्धा नसतं, पण तरी सुद्धा हुबेहूब सगळं वर्णन करते। 6 फूट अगदी 2 इंच धिप्पाड उंची असलेले, त्यांच्या चालण्यात आणि बोलण्यात राजविंड रुबाब असलेले, मालक साहेबांचा रंग सूर्यप्रकाशाचा गोरा रंग, त्यांच्या डोक्यावरचे केस मात्र अगदी व्यवस्थित एका बाजूला भांग पाडलेले आणि झुपकेदार मिशा, त्यांचे डोळे हे काळे शार्प आणि तीक्ष्ण आहेत आणि समोरच्याला मात्र एका नजरेत गप्प करून टाकेल अशी नजर
आणि पण तरी सुद्धा ओठावर समाधानाचा हसू, त्यांचा आवाज एकदम खणखणीत, अगदी निधड्या छातीवर, आणि हा धाडसीपणा मात्र त्यांच्या चेहऱ्यावर अगदी अतोतत भरलेला असेल. त्यांचे सगळेच विचार आहेत तर ते अगदी कान नाक अगदी एकदम शार्प आहेत. ते जेव्हा हसतात आणि ते जेव्हा हसतात तर त्यांच्यातील सावधपणा कधीही हरवत नसतात. आदराला आदर देणारे आणि मानाला मान देणारे, चांगल्याशी चांगलं वागणारे आणि वाईटाला वाईट दाखवणारे असे मालक साहेब आनंदी छान असं अगदी खुश होत, अगदी हसून त्यांचं वर्णन करत असते. आणि तेवढ्यात मात्र आता आनंदी त्या स्केच आर्टिस्टला म्हणते की हे बघा दादा, माझं वर्णन करून झालेलं आहे, तुमचं स्केच काढून झालेलं आहे का? तेव्हा तो दादा म्हणतो की हो झालेला आहे. सगळ्या जणी मैत्रिणी आता आनंदीला म्हणतात की खूपच छान वर्णन तू केलंस, आता बघूयात कसं चित्र येत आहे. तेव्हा आता तो स्केच आर्टिस्ट जेव्हा स्केच दाखवतो तेव्हा हुबेहूब मात्र आता हे युगंधरचं चित्र काढलेलं असतं. सगळेजणी आता तोंडाला हातच लावतो, आश्चर्याचा धक्का बसतो. शिल्पा तर पाहतच असते, कारण शिल्पाला तर अगोदर हसू आलेले असते, पण आता तिच्या चेहऱ्यावरचा आनंदच गायब होतो. आनंदी इतकी तिला दिसत नसताना सुद्धा तिने आता युगंधरचं इतकं हुबेहूब वर्णन केलेलं आहे आणि हुबेहूब ते स्केच काढलं गेलेलं आहे. आणि धनश्री सुद्धा पाहतच असते. आणि सगळ्याजणी मैत्रिणी आता तोंडाला हात लावतात आणि म्हणतात की अरे अरे अरे, हे तर हुबेहूब मालक साहेब आहे. आणि तेव्हा आता आनंदीच्या लक्षात येते की तिने हुबेहूब मालक साहेबांचं वर्णन केलेलं आहे आणि अगदी तसेच तसे चित्र आता काढलं गेलेलं आहे, म्हणून तिला सुद्धा फारच आनंद होतो. आणि तेवढ्यात आता डॉक्टर सीमा आनंदीचं कौतुक करत म्हणतात की आनंदी, मी तुला म्हटलं होतं की हे बघ, हे जग जरी तुला डोळ्यांनी दिसत नसले तरी सुद्धा तुझ्या डोळ्यांची दृष्टी आहे तर ती कमाल आहे. तू मात्र तुझ्या नवऱ्याचं चित्र अगदी हुबेहूब वर्णन करून सांगितलेलं आहे आणि एकदम तेच चित्र आता काढण्यात आलेलं आहे. शिल्पाचं तर खूपच जळफळाट होतो. डॉक्टर सीमा पुढे म्हणते की अगं, आपल्या अगम्य दादाने सुद्धा अगदी हुबेहूब तुझं वर्णन ऐकून ते युगंधरचं चित्र जिवंत केलेलं आहे. तेव्हा आता लगेच दुसरी मैत्रीण म्हणते की आनंदी, अगं मालक साहेब एकदम सेम टू सेम दिसत आहे या चित्रामध्ये, आणि हे पण आम्ही मात्र आमच्या नवऱ्यांना रोज पाहतो तरी सुद्धा त्यांच्याबद्दल काय सांगायचं हेच आम्हाला आठवत नव्हतं. आणि खरंच ओ माय गॉड, आजची विनर आहे तर ती तूच आहे. म्हणून सगळेजणी आनंदीला टाळ्या वाजवतात. सगळ्यांनी आनंदीचं कौतुक सुरू केलेलं असतं. आणि तेवढ्यात शिल्पा आता तिचा इतका जळफळाट होतो, रागाने ती हे सर्व बघत असते आणि धनश्री तर शांतच असते. त्यानंतर आता हा अगम्य दादा म्हणतो की आनंदी ताई, तुम्हाला सांगतो की आजपर्यंत मात्र मला इतकं अचूक वर्णन आणि जिवंत वर्णन कोणीही सांगितलेलं नव्हतं. आणि ज्यावेळेस मला हे सर्व कळाले की तुम्हाला दृष्टी नाही म्हणून, त्यावेळेस मात्र माझ्या डोळ्यावरतीच विश्वास नाही बसलेला. आणि खरंच तुम्ही मला जे काही सांगितलं आणि तुम्ही वर्णन केलं, धन्य आहात तुम्ही आणि खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन. म्हणून तो आता स्केच आर्टिस्ट अगम्य दादा सुद्धा तिचं खूप वर्णन कौतुक करतो. शिल्पा तर पाहतच असते. आता तो स्केच आर्टिस्ट म्हणतो की चला मी येतो आता. तेव्हा आता आनंदीला फारच आनंद होतो. आनंदी आता स्वतःशी हसत असते आणि तिच्या मनामध्ये आता युगंधर तिला जे काही रूम मध्ये सांगितलेलं आहे पहिल्या दिवशी, तेव्हा मात्र आता तिला ते सर्व आठवते. आपलं हे लग्न फक्त परिस्थितीला जुळून झालेलं आहे, एका अपघाताने झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही एका ह्या लग्नामुळे आणि माझ्याकडून मात्र नवरा बायकोच्या नात्याची अपेक्षा ठेवू नका. तेव्हा आता आनंदी म्हणलेली असते की तुमचा हा निर्णय मला पूर्ण मान्य आहे. आणि आनंदीला शेवटी सगळं काही आठवतं. त्यानंतर सगळ्या मैत्रिणी वगैरे निघून गेल्यानंतर आनंदी किचन मध्ये येते आणि तिचं काम सुरू असतं. परंतु आता शिल्पा मात्र आपल्या नोकरावर खूपच ओरडत असते, काही घोळ वगैरे घालायचं नाही, नाहीतर मी आत्ताच्या आत्ता तुम्हाला कामावरून काढेल. आणि तेवढ्यात युगंधर घरी येतो आणि युगंधरच्या हातामध्ये बॅग असते, तर रागाने मात्र तो टेबलवर आता फेकून देतो. तेव्हा शिल्पा युगंधरच्या जवळ येते आणि विचारते की अरे युगंधर, काय झालं? तो असं तावातावाने का आला? काय झालं बरं? अरे तुझी तब्येत बरी आहे का? काही झाले का? असं विचारत असते. परंतु युगंधर खूपच रागवलेला असतो. तेव्हा आता युगंधरला शिल्पा विचारत असते, तर युगंधरला मात्र आता त्याने ते शेंगदाणा असलेले पोहे खाल्लेले आहेत याचा त्याला प्रचंड राग आलेला आहे आणि हे सर्व त्याला आठवते. आणि तो शिर्केला विचारतो की माझ्या पोह्यात शेंगदाणे घालण्याची हिंमत कोणी केली आणि त्यामुळे तो इतका भडकलेला आहे. शिल्पा विचारत असते की तू सांगणार आहेस का काय झालं म्हणून. तेव्हा आता युगंधर काहीच बोलत नसतो. तर शिल्पा म्हणते की हो, मला माहिती आहे की दुपारी रात्र तू नक्कीच ऑफिस मध्ये असणार आणि या मुलीने तुला आता फोन केला आणि त्यामुळे तुझं सगळं काही आता हे आज राग असा अनावर झालं असेल, काहीतरी तुला डिस्टर्ब झालं असेल. तेव्हा आता लगेच हा युगंधर रागाने ह्या शिल्पाशी काही बोलत नाही, पण घरातील सगळ्या नोकरांना मात्र तो बाहेर बोलावतो. आत्ताच्या आता सगळ्यांनी हॉल मध्ये या, सुनीता ह्या सगळ्यांना आता आवाज देत आहे.
तेव्हा आता सगळेजण घाबरतच मात्र हॉलमध्ये येतात, परंतु सुनीता खूपच घाबरलेली असते आणि आनंदी सुद्धा आता घाबरूनच पाहत असते. तेव्हा आता आनंदी सुनीताला विचारते की काय झालं असेल सुनीताताई, मालक साहेब इतक्या रागाने मात्र सगळ्यांना बाहेर का बोलवत असतील. सुनीताताई खूपच घाबरते. सुनीताताई म्हणते की हो ना, नक्कीच आता काहीतरी पोह्यांचा विषय असणार आहे. तेव्हा आता सुनीताताई खूपच घाबरतात आणि हो हो करत असतात. तर आनंदी विचारते की अहो तुम्ही तर म्हणल्या होत्या की शिर्केंनी सगळं काही सांभाळून घेतलं, पण तरी सुद्धा मग मालक साहेब आता का चिडले असतील. तेव्हा आता सुनीताताई घाबरतच म्हणतात की ते मी बाहेर जाऊन बघते की नक्की काय प्रकार आहे आणि मालक साहेबांनी सगळ्यांना का बाहेर बोलवलं असेल. ते मी बाहेर जाते आणि मग अगदी सगळं काही तुम्हाला येऊन सांगते, नाहीतर मालक साहेबांचा राग आणखीनच वाढेल आणि तुम्ही मात्र आनंदीताई इथेच थांबा, तुम्ही बाहेर येऊ नका. आणि तेवढ्यात युगंधर रागाने पुन्हा आता सुनीताला आवाज देतो की सुनीता हो हो करत बाहेर येत असते. आलेच म्हणून आता ती बाहेर निघून जाते. शिल्पा आता युगंधरला विचारते की अरे काय झालं, तू यांना का बाहेर बोलावलं, नक्की काय झालं त्याचं कारण तर सांगशील का. त्यावरती आता युगंधर म्हणतो की ताई हे बघ, आज मात्र फॅक्टरीमध्ये जो काही डबा पाठविला होता कांदा पोह्याचा आणि त्या पोह्यामध्ये शेंगदाणे होते. तेव्हा आता सुनीता खूपच घाबरते. आता सुनीताला तर माहिती असतं सगळं कारस्थान काय झालेलं आहे. तेव्हा आता शिल्पा म्हणते अरे तुझ्या पोह्यामध्ये शेंगदाणे कोणी घातले, हिम्मतच कशी झाली, तुझ्या पोह्यामध्ये शेंगदाणे होतेस का. आणि तेवढ्यात मात्र आता ही माई सुद्धा म्हणते की अगं सुनीता तुझी हिम्मत कशी झाली, तू त्याच्या पोह्यामध्ये कशी, तुला माहिती होतं ना की त्याला शेंगदाणे नाही चालत, पण तरी सुद्धा तू असं का केलंस, काय गरज होती तुला ही सर्व करण्याची आणि किती दिवसापासून तू येथे काम करते. युगंधरला मात्र पोह्यामध्ये शेंगदाणे चालत नाही हे तुला माहिती होतं, तरी सुद्धा तुझ्या लक्षात का राहिलं नाही. तेव्हा आता युगंधर सगळ्यांच्या समोर येतो आणि विचारतो की मला सांगा, माझ्या पोह्यामध्ये शेंगदाणे घालण्याची हिम्मतच कोणी केली, माझ्या आवडीनिवडीशी खेळण्याची हिम्मतच कोणी केली. आणि मी सगळ्यांना काय विचारतो तेव्हा आता सगळेजण खाली मान घालू लागतात आणि कोणी काहीच उत्तर देत नाही. आनंदी सुद्धा खूप घाबरते. हे सर्व आनंदीने केलेलं आहे आणि ती आता अगदी घाबरूनच उभी असते. तेव्हा आता युगंधर सगळ्यांना परत विचारतो की माझ्या पोह्यामध्ये शेंगदाणे कोणी घातले. कोणी काहीच उत्तर देत नाही. तर शिल्पा लगेच रागाने म्हणते की युगंधर काय विचारतो, उत्तर द्या लवकरात लवकर, तो काय विचारतो. तुमचे कान फुटलेले आहेत की जीभ झडलेली आहे, पोह्यामध्ये शेंगदाणे कोणी टाकले, असे रागाने आता शिल्पा सुद्धा विचारत असते. पण तरी सुद्धा कोणी काहीच बोलत नाही. सगळेजण खाली मान घालून बघत असतात, कारण आता यांना कोणालाच काही माहिती नसतं, फक्त सुनीताला सर्व काही माहिती असतं. युगंधर खूपच जोरात ओरडतो की बोला, लवकरात लवकर सांगा, कोणी हिम्मत केली माझ्या पोह्यामध्ये शेंगदाणे घालण्याची. आता मात्र आनंदीने हे सर्व केलेलं असतं. आनंदी शांत असते आणि तेवढ्यात सुनीता मात्र आनंदीवर काहीच न येण्यासाठी आता ती हात वर करते आणि म्हणते की मी. तेव्हा आता आनंदी हे सर्व ऐकल्यानंतर लगेच मात्र मनामध्ये म्हणते की माझी चूक झालेली आहे आणि सुनीताताई त्यांच्या अंगावर का घेत असतील. सुनीता हात वर करते तर युगंधर सुनीताकडे बघत असतो. माई म्हणतात की सुनीता तू. तेव्हा युगंधर सुनीताच्या समोर येतो आणि सुनीताच्या समोर येऊन रागाने विचारतो की सुनीता तू माझ्या पोह्यामध्ये शेंगदाणे घातलेस का. आणि तेवढ्यात मात्र सुनीता काहीच बोलत नसते, फक्त मान डोलावते. तर शिल्पा म्हणते की हो, मला माहितीच होतं की ही मुलगी मूर्खपणा करणार म्हणून, किती वेळेस समजावून सांगितलं तरी सुद्धा का कळत नसेल तुम्हाला, आणि तुझ्या डोक्यामध्ये काही भुसा वगैरे भरलेला आहेस का, असं रागाने विचारते. तेव्हा तरी सुद्धा सुनीता आता शांतच असते, ती काही उत्तर देत नाही. हे सर्व आनंदीने केलेलं आहे आणि आनंदीवर न येण्यासाठी मात्र सुनीता सगळ्या काही आरोप स्वतःवर घेते. सगळेजण आता पाहत असतात. तेव्हा आता लगेच युगंधर विचारतो की सुनीता तू खरंच शेंगदाणे घातलेले आहेस का. तेव्हा आता सुनीताताई मनात म्हणतात की हो ना, आनंदीताईवर उगाच ओरडा नकोय, कारण त्यांच्या वाट्याचं जे काही राग वगैरे आहे तर ते ओरडा सगळं काही मला सहन करावं लागेल. आनंदीताईवर हे सर्व नकोय. आनंदी मनात म्हणते की नाही, हे चांगलं नाही, कारण माझ्या गुन्ह्याची शिक्षा मात्र आता ह्या सुनीताताई स्वतःवर घेतात आणि हे असं नकोय. प्लीज मला असं काही करायलाच नकोय, मी असं नाही होऊन देणार. आणि तेवढ्यात आता आनंदी आता सुनीताताईवर ओरडायला नकोय म्हणून आता समोर येते आणि मालक साहेब असं म्हणते. तेव्हा आता लगेच मालक साहेब रागाने म्हणतात की हे बघा, मी मात्र म्हणजे कुणाशी बोलतो तर आनंदीशी नाही, मी सुनीताशी बोलतोय असं ते आनंदीला सांगतात. आणि मी बोलत असताना मात्र कुणीही मला मध्ये बोललेलं आवडत नाही. आणि मालक साहेब आता विचारतच की सुनीता तू का माझ्या पोह्यामध्ये शेंगदाणे टाकलेस, नक्की का तू असं केलंस. आणि तेवढ्यात मात्र आता युगंधरने काहीतरी उलटच सांगितलेलं असतं आणि तो सगळ्यांना म्हणतो की आजपासून मी सगळ्यांना एक गोष्ट सांगत आहे
ती सगळ्यांनी कान उघडे ठेवून ऐकायची. उद्यापासून माझ्या पोह्यामध्ये आणि सगळ्या काही भाज्या वगैरे मध्ये मला शेंगदाणे हवे आहे. आणि तेवढ्या शिल्पा आता सुनीतावर ओरडते की ऐकलंस का तू, त्याने काय सांगितलं. आणि लगेच शॉक होऊन ती मात्र युगंधरकडे बघत असते. तेव्हा तर सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. शिल्पा तर पाहतच असते. शिल्पाला तर धक्काच बसतो आणि माई या सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो की युगंधर मात्र अचानक शेंगदाणे सगळं काही खायला कसं तयार झालं असेल. आणि बाबा आबा यांना तर खूपच हसू येते. आनंदी सुद्धा आता अगदी आश्चर्याने पाहतच असते. तर शिल्पा विचारते की युगंधर, अरे तू काय म्हणाला, तुला जेवणामध्ये शेंगदाणे हवे आहेत का. तेव्हा युगंधर म्हणतो की हो ताई, मला जेवणामध्ये शेंगदाणे हवे आहेत, कारण आजपर्यंत मी शेंगदाणे घातलेले पोहे कधीच खाल्ले नव्हते. पण आज मात्र फॅक्टरीमध्ये जेव्हा मी पहिला घास खाल्ला आणि तो मात्र आता त्याचा डब्बा वगैरे दाखवतो आणि म्हणतो की ताई बघ, आज हे पोहे याचा एकही कण मात्र आज डब्यामध्ये शिल्लक नाही. सगळं काही साफ करून टाकलं. त्याला खूपच आनंद होतो आणि हसून तो हे सर्व सांगत असतो. शिल्पा तर पाहतच असते. शिल्पाला मात्र एक कळत नाही की आता याला अचानक शेंगदाणे कुठे म्हणजे त्याला आवडायला लागले, कारण इतके दिवस तो शेंगदाणे खात नव्हता. आनंदीला सुद्धा खूपच आनंद होतो. तिचा चेहरा लगेच खुलतो आणि सुनीताताई सुद्धा आता आनंदीकडे बघून हसत असतात. तेव्हा माई सुद्धा खूप खुश होऊन हसत आहे. तेव्हा तो सुनीताचं कौतुक करतो आणि सुनीताला म्हणतो की सुनीता, खरंच एकच नंबर पोहे खाऊ घातल्याबद्दल तुझे खरंच खूप खूप धन्यवाद. माझी आई सुद्धा असे शेंगदाणे घालून पोहे करायची, म्हणून त्याला आपल्या आईची आठवण होते. माझी आई गेल्यापासून तिच्या आठवणीत मात्र मी शेंगदाणे घातलं म्हणजे खाणं सोडून दिलं होतं. आणि खरंच खूप उत्तम. आज जेव्हा मी पोह्याचा पहिला घास खाल्ला तेव्हा खरंच मला माझ्या आईची आठवण झाली. ती सुद्धा असेच फोडणीमध्ये खूप शेंगदाणे घालायची आणि असेच चविष्ट पोहे बनवायची. आणि असेच पोहे जर मला रोज मिळाले तर असे पोहे मी दररोज पोटभर खाईल. म्हणून तो आता खूप खुश होत हसत असतो. तेव्हा मात्र त्याला इतका आनंद झालेला असतो. तो आता सुनीताच्या समोर येतो, आपल्या खिशातून काही पैसे काढतो. हे घे तुझं बक्षीस. तेव्हा लगेच आता सुनीता पाहतच असते आणि आता लगेच शिल्पा म्हणते की युगंधर, अरे तू काय करतोस, अरे नोकरांना कसले पैसे देतोस, तिने नियम मोडलेला आहे आणि तरी सुद्धा तू तिला पैसे देतोस. तेव्हा आता लगेच युगंधर म्हणतो की ताई हे बघ, एखाद्याच्या करण्याने मात्र आपला आत्मा आणि आपलं पोट हे तृप्त होत असेल तर अशी कौतुकाची शाबासकी तर दिलीच पाहिजे. चांगल्या कामाची पावती देण्यासाठी या युगंधर निंबाळकरला मात्र नेहमीच आनंद सुद्धा वाटतो आणि ते आवडते सुद्धा. आणि तो सुनीताला मात्र आता खुश होत ते पैसे घ्यायला सांगतो. आणि सुनीता, हे पैसे मात्र तुम्हाला माझ्या आईची आठवण करून दिल्याबद्दल तुला हे बक्षीस. तेव्हा खुश होत सुनीता ते पैसे घेते आणि तेवढ्यात सुनीता सांगायला जाते की मालक साहेब, खरं तर ते पोहे. तर लगेच आता आनंदी सुनीताताईच्या हाताला चिमटा घेते आणि प्लीज सांगू नका असं कुणावते. तर सुनीताताई म्हणतात की हो आणि आता धन्यवाद मालक साहेब, खूप खूप धन्यवाद. आणि तेवढ्यात आबा म्हणतात की वा वा युगंधर, हे मात्र तू योग्य केलंस. आईची आठवण जपणाऱ्यांना आदर हा मिळायलाच हवा. आणि आज बघ ना, किती वर्षातून मी तुला इतकं समाधानी बघतोय, इतकं खुश बघतोय. ह्या माऊलीने पोहे बनवले ना, तिच्या हातांना मात्र देवाचा आशीर्वाद असणार आहे, हे मात्र नक्की आहे. तेव्हा आता शिल्पाचा जळफळाट होत असतो. तिला काही आता हे कौतुक वगैरे सहन होत नसतं. तर त्यानंतर युगंधर म्हणतो की चला सगळ्यांनी आता कामाला लागा. आणि सगळेजण मात्र आतमध्ये जातात. तर सुनीता खुश होत आनंदीच्या हाताला धरून आतमध्ये घेऊन जात असते. तेव्हा आता युगंधर आनंदीकडे बघतो आणि मनात म्हणतो, आनंदीने सकाळी फोन केला होता, तिची काहीतरी घालमेल सुरू होती, तिला नक्की माझ्याशी काय बोलायचं असेल असा तो विचार करतोय. त्यानंतर आनंदीताई आता आतमध्ये येते आणि म्हणते की सुनीताताई, तुम्हाला मालक साहेबांनी जे बक्षीस दिलं होतं ते पोहे मी केले होते, द्या बरं ते पैसे आता इकडे. तेव्हा आता सुनीताताई म्हणतात की हो हो हो, ते तुमचेच पैसे आहे, मी तुम्हाला सांगणारच होते. आणि हे बघा, आता मात्र तुम्ही मला थांबवलं, तुम्ही मला सांगून दिलं नाही. मी मालक साहेबांना सर्व काही सांगणार होते की ते पोहे तुम्ही बनवले होते. सुनीताताई पैसे मात्र आनंदीच्या हातात देतात. आनंदीचे पैसे हातात घेऊन तिला खूप आनंद होत असतो. इतकी खुशी आज झालेली असते. आणि खुश होत आनंदी म्हणते की सुनीताताई, मालक साहेबांना मी केलेले पोहे आवडले, त्यांनी पोह्यांचा डब्बा सुद्धा फस्त केला. खरंच माझ्या हातून चुकच झाली होती आणि त्या चुकीमुळे त्यांचा मूड तर चांगलाच झाला. आणि हे बघा सुनीताताई, आणि खरंच मात्र हा दिवस म्हणून ती आता सुनीताच्या हाताला धरून गोल गोल गिरक्या घेत असते आणि दोघेही खुशून हसत असतात. आणि तेवढ्यात आता युगंधर दरवाजात आलेला असतो. त्यांचंही बोलणं ऐकतो आणि बघतो आणि विचारतो काय झालं. आणि तेवढ्यात दोघी आता बाजूला होतात आणि शांत उभे असतात. तेव्हा युगंधर आत येतो आनंदीच्या जवळ. तर सुनीता म्हणते की मालक साहेब मी आलेच, म्हणून ती बाहेर जाते. तेव्हा तो युगंधर मात्र आनंदीच्या जवळ येऊन विचारतो की आज तुम्ही फॅक्टरीमध्ये फोन केला होता. तेव्हा मात्र आनंदीला ते सर्व आठवते, कारण आता मैत्रिणींचा जो काही गेम सुरू होता आणि त्यामध्ये आता आनंदीला फोनवर बोलायचं असतं की युगंधरला आज तुम्ही खूपच छान दिसतात, हे सर्व तिला आठवते. आणि युगंधर विचारतो की म्हणजे तुम्ही सहजच केला होता की काही काम होतं आणि काही विषयी सांगायचं होतं का. आणि तेवढ्यात शिल्पाचं तर लक्षच असतं. शिल्पा पाहतच असते की नक्की हे सर्व काय बोलतात. आणि हे बघा, तुम्ही फॅक्टरीमध्ये फोन करून माझं जे काही कौतुक केलं, ज्यासाठी
त्यासाठी फोन केला होता, त्याबद्दल खरंच धन्यवाद. आणि बरं वाटलं हे असं ऐकून, कारण इतक्या वर्षातून कोणीतरी इतकं गोड कौतुक केलं म्हणून आता युगंधर खूपच खुश असतो. आनंदीचा चेहरा लगेच खुलतो, परंतु शिल्पा रागाने पाहत असते नक्की यांचं दोघांचं काय सुरू असेल. तेव्हा आता युगंधर बाहेर जातो, तेव्हा सुनीताताई येतात आणि सुनीताताई म्हणतात की खरंच आज कोणीतरी खूपच खुश दिसत आहे आणि इतकं खरंच म्हणजे कोणीतरी इतकं मनापासून कौतुक केलेलं आहे. तर हे बघा सुनीताताई, मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगते, कारण मी निंबाळकरांच्या घरात जेव्हा पाऊल ठेवलं तेव्हा मात्र आता पहिल्यांदाच हा सर्व म्हणजे इतकं कौतुकाचा आणि आनंदाचा क्षण मला पाहायला भेटलेला आहे. आणि आजपर्यंत मी कधीही तुम्हाला इतकं खुश बघितलेलं नव्हतं. आज पहिल्यांदा मी तुम्हाला इतकं खुश बघत आहे. हे बघा, माझी देवाकडे प्रार्थना आहे की तुम्ही खरंच या घरामध्ये अशाच खुश राहा. तुमच्यासोबत मात्र असेच आनंदाचे जे काही प्रसंग आहे तर ते घडत राहो. आणि मी तुमचं तोंड गोड करते, त्यासाठी साखर घेऊन येते. देवाजवळ हीच प्रार्थना करेल की तुम्ही खरंच अशा कायम सुखी राहा. तेव्हा आता आनंदी खूपच खुश होते आणि सुनीताताई तिला अगदी प्रेमाने साखर भरवते. तेव्हा मित्रांनो, हा भाग येथे संपतो. आता सुनीताई साखर घेऊन येते, दोघी किचनमध्ये असतात. सुनीताताई आनंदीला म्हणतात की आनंदीताई तोंड उघडा, मी तुम्हाला साखर भरवते. सुनीता तिला साखर भरून तोंड गोड करा असं म्हणते आणि म्हणते की अशाच खुश राहा आणि अशाच गोष्टी मात्र तुमच्या आयुष्यामध्ये घडत राहो. आनंदी सुद्धा खुशच म्हणते की खूपच थँक्यू. आणि आता शिल्पाचा तर खूपच जळफाट झालेला असतो. शिल्पा लगेच युगंधरच्या रूम मध्ये येते आणि म्हणते की त्या मुलीने तुझं तोंड भरून कौतुक काय केलं, तू लगेच इतका खुश झाला आणि तू तर समिताला विसरत चाललेला आहे, विसरलास तू तिला. आणि तेव्हा आता युगंधर विचारात पडतो, तर शिल्पा म्हणते की जेव्हा तू युगंधरच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करशील तेव्हा मात्र आता मी ही शिल्पा तुझ्या कायमच मध्ये असेल, तुला युगंधरच्या जवळ येऊनच देणार नाही. तर इकडे आनंदी मात्र खूपच खुश असते. तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.